पन्हाळा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये गणेश मूर्ती बनवण्यासाठी कुंभार बांधवांची लगबग सुरू झाली असून स्वामी समर्थ आणि बाल गणेश मूर्तींना विशेष मागणी होऊ लागली आहे। ग्रामीण भागामध्ये गणेशोत्सवाची चाहूल लागली असून कुंभार बांधवांकडून गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे। गणेशोत्सवासाठी विविध आकार आणि आकर्षक रूपातील मूर्ती घडवण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे। मातीची निवड करण्यापासून ते मूर्तीचा आकार देणं, रंगकाम आणि आकर्षक सजावट करण्यापर्यंतची कामं कुंभार बांधवांकडून केली जात आहेत। यंदा श्री स्वामी समर्थ आणि बाल गणेशाच्या मूर्तींना विशेष मागणी असल्याचं कुंभार बांधवांकडून सांगण्यात येते। ग्रामीण भागातील नागरिकांकडून आपल्या घरातील गणपतीसाठी पारंपरिक तसंच आकर्षक मूर्तींना पसंती दिली जाते। त्यामुळे गणेशोत्सव जवळ येत असताना कुंभारवाड्यांमध्ये दिवस रात्र मूर्ती घडवण्याची लगबग पाहायला मिळते। गणेश मूर्ती तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय जपणाऱ्या कुंभार बांधवांसाठी गणेशोत्सवाचा काळ महत्त्वाचा असून यंदाच्या मागणीमुळे त्यांच्या व्यवसायाला चांगली चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। कट्टा न्यूज साठी पन्हाळ्याहून किरण मस्कर। नाव महादेव कुंभार कोलोली। यंदाच्या गणपतीमध्ये दरभाव 1000 रुपयाने वाढण्याची शक्यता आहे, कारण की प्लास्टरचे वाढ, परत आपल्या कलरची वाढ, त्यामुळे यंदा चालू वर्षी गणपतीचा भाव 1000ने वाढण्याची शक्यता आहे। आणि जास्तीत जास्त मागणी स्वामी समर्थ या गणपतीला येत आहे, कारण की देऊळ बंद या चित्रपटामुळे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो स्वामी समर्थ यांच्याकडे हे झालेला आहे। त्यामुळे यंदा स्वामी समर्थच्या गणपतीला मागणी जास्त आहे।